बापूसाहेब एस.आर. देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बोरीस तालुका जिल्हा धुळे येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये शालेय निवडणूक घेण्यात आली। हा उपक्रम विद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय श्रीमती एस.ए. पाटील मॅडम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस.यू. वाघ सर, यू.आय. देवरे सर यांच्या नियोजनाने व इतर सर्व शिक्षक सहकारी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घेण्यात आला। यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे। बापूसाहेब एस.आर. देवरे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शैक्षणिक वर्ष सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची शालेय निवडणूक आज दिनांक 28 जुलै 2025 रोजी संपन्न होत आहे। त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि शिक्षकांमध्ये अतिशय उत्साह आहे। आणि जरी सकाळची शाळा असली तरी सुद्धा विद्यार्थी मोठ्या संख्येने आपल्या निवडणुकीचा अधिकार देण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी शाळेत उपस्थित झालेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे शांततेत मतदान चालू आहे। शनिवारी त्यांनी सगळ्यांनी आपला प्रचार केलेलाच आहे आणि त्याप्रमाणे ते आज मतदान करत आहेत आणि सगळेजण एकाला 3 मत देण्याचा अधिकार आहे। नोटा मत शक्यतो कोणी देणारच नाही आणि चांगल्या प्रकारे शांततेत निवडणूक पार पडेल यासाठी शुभेच्छा देते। यावेळी विद्यार्थ्यांनी अगदी शिस्तीत मतदानाचा हक्क बजावत आपला आनंद या ठिकाणी व्यक्त केला आणि मतदानाची व मतदानाची प्रक्रिया समजून घेतली। अगदी उत्साहाचं वातावरण विद्यार्थ्यांमध्ये होतं। काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सुद्धा या ठिकाणी व्यक्त केले आहेत। बापूसाहेब एस.आर. देवरे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे। मी शालेय निवडणुकीसाठी उभा आहे। माझे चिन्ह आहे पाण्याची बॉटल। माझे नाव आहे जितेंद्र माळी। मी बापूसाहेब एस.आर. देवरे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे। माझे चिन्ह आहे पाणी। माझे नाव तुषार वाल्मिक देवरे। मी बापूसाहेब एस.आर. देवरे विद्यालयाचा विद्यार्थी आहे। माझे चिन्ह हॉकी स्टिक आहे। आपलं मतदान 28 तारखेला झालेलं आहे आणि 28 तारखेनंतर आज 2 तारखेला आपण मतमोजणी करतोय। म्हणजे इतके दिवस तुमच्या मतपेट्या अतिशय सुरक्षितपणे सांभाळून ठेवलेल्या होत्या मतदानाधिकाऱ्यांनी आणि आज तुमच्या सगळ्यांसमक्ष त्या मतपेट्या उघडून आणि तुमच्या समोर मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे। आणि या मतदान केंद्रासाठी किंवा या मतदानासाठी आपले सगळे शिक्षक यांनी अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन आपली कामगिरी चौकशी बजावलेली आहे आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी मतदान करून तुमचं काम पूर्णपणे चोखपणे बजावलेलं आहे। आता निकालाची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे आणि तो लवकर सुरू व्हावा याच्यासाठी मी मतदानाआधी ज्यांनी कामं बघितलेले होते त्या सगळ्यांना सांगते की आपलं काम लवकर सुरुवात करा। सूत्रसंचालन एस.डी. पाटील सर करतील। तुम्हाला लाईव्ह कॉमेंट्री एस.डी. पाटील सर सांगतील की मतमोजणी कशा पद्धतीने चालू आहे, कोण किती आघाडीवर आहे, कोण पिछाडीवर आहे आणि शेवटी कोण विजयी झालं ते आपण डिक्लेअर करू। धन्यवाद सर। शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षाची शालेय निवडणूक आणि ती निवडणूक झाल्यानंतर मतदान मोजणी कामाला प्रत्यक्ष सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। गट क्रमांक 1, 2 आणि 3 या तिन्ही गटांच्या मतपेटींचे जे काही सीलबंद पाकिटं होते ती आता सील खोलण्यात आलेलं आहे आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या समक्ष या पेट्या आपण खोललेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आपला देश लोकशाही प्रधान शासन व्यवस्था याने स्वीकारलेला असा आपला देश आहे आणि तुम्हाला सुद्धा आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात, निवडणुका कशा पार पडतात, लोकप्रतिनिधी कसे निवडले जातात याचं प्रात्यक्षिक आपण आज शनिवार म्हणजे आनंद
या उपक्रमाअंतर्गत आज आपण हा कार्यक्रम घेतोय. हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या विद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय श्रीमती S.K. पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे. मतदान अधिकारी गट क्रमांक 1 चे श्री जी देवरे सर, बोरशे सर हे काम पाहत आहेत. त्याचबरोबर गट क्रमांक 2 चे मतदान अधिकारी मतमोजणी अधिकारी श्री जैन सर, राहुल सर हे काम पाहत आहेत. त्याचबरोबर गट क्रमांक 3 चे मतमोजणी अधिकारी श्री M.S. देवरे सर, श्री M.S. माळी सर हे या ठिकाणी काम पाहत आहेत. अतिशय निपक्षपातीपणाने हे कामकाज सुरू आहे. त्याचबरोबर जे उमेदवार आहेत तेही या ठिकाणी आपल्याला कोणी कोणी कसं मतदान दिलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं प्रत्यक्ष ते प्रात्यक्षिक या ठिकाणी बघताय. आणि जे समोर मतदार आहेत त्यांनाही कदाचित दगदग वाढलेली असेल की आपण ज्यांना मतदान केलेलं आहे ते प्रतिनिधी निवडून येतील का, अशा प्रकारची अपेक्षा इच्छा मतदारांच्या मनामध्ये असेल. आणि म्हणून सगळेजण त्या उत्सुकतेने या ठिकाणी बसलेले आहेत की आपला मतदान आपला प्रतिनिधी हा निवडून आला पाहिजे. ही शुभेच्छा ही सदिच्छा घेऊन आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. आणि म्हणून या ठिकाणी जे काही बॅलेट पेपर आहेत ते मतदान पेटीमधून काढून मतदान अधिकारी त्यांना क्रमवार एकत्रित करतायत आणि त्यानंतर लगेचच जी पहिली फेरी होईल त्या पहिली फेरीमधील कोणत्या उमेदवाराला किती मतदान मिळालेलं आहे ते लवकरच आपल्याला समजणार आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी थोड्याच वेळाची प्रतीक्षा आहे. आपल्याला कळणार आहे कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे. आणि म्हणून आपण सुद्धा त्यांचा टाळ्या वाजवून या ठिकाणी उत्साह वाढवणार आहोत. वसावे जयदीप कोण्याला 10 मतं मिळालेली आहेत. बिनतालगोला 65, देवरे तुषारला 16, वाघ निलेश 15, माडी जितेंद्र 10, मोठा 1. अशा पद्धतीने दुसरी फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आघाडीवरच्या उमेदवारांचा जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन. कोण आहे? अगदी चुकीचं नाव सांगितलं आहे. त्याचं नाव आहे बोरसे गौतम दगडू. 24 मतं मिळालेली आहेत. चांगला प्रयत्न आहे त्याची मतं मिळवणारा. त्यानंतर मतं ज्याला मिळालेली आहेत तोही चांगला उमेदवार होता. चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी टक्कर दिलेली आहे आणि त्या उमेदवाराचं नाव आहे शिंदे प्रतीक निलेश शिंदे. 30 मतं मिळालेली आहे. चांगला प्रयत्न होता चांगल्या अर्थाने. जो की माझ्याच वर्गातला विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी आहे माळी लोकेश चंद्रा. अतिशय चांगल्या प्रकारची सुरेख निवड उमेदवारांनी केली. या तिन्ही उमेदवारांचं आपण अभिनंदन करूया जोरदार टाळ्या वाजवून. तिसऱ्या गटातले हे तिन्ही उमेदवार त्याच्यामध्ये आघाडीवर आणि विजयी उमेदवार माळी लोकेश धनराज. विजयी उमेदवार आहे माळी लोकेश धनराज. तिसऱ्या क्रमांकाचा शिंदे प्रतीक निलेश दुसऱ्या क्रमांकाचा शिंदे प्रतीक निलेश 30 मतं आणि बोरसे गौतम दगडू. या तिन्ही उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन. विजयी उमेदवाराला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. प्रत्येकाने घ्यायची आहे. आता तुमचा खातं तुम्हाला माहितीच आहे. सांस्कृतिक विभाग प्रतीक शिंदे, सहल विभाग बोरसे गौतम, क्रीडा विभाग माडी लोकेश, पर्यावरण विभाग गिरासे यश, शिस्त विभाग पाटील शशी, स्वच्छता विभाग बोरसे यश, विज्ञान विभाग ठाकरे आयुष, आरोग्य विभाग बोरसे भावेश, पोषण आहार धनसिंग रतिलाल.
आधी आपण GS कडे देतो, त्याने शपथ घ्यायची आणि त्याने पुढच्या विद्यार्थ्याकडे द्यायची. मी प्रतीक दिले शिंदे शपथ घेतो की मी माझ्या शाळेच्या शालेय मंत्रिमंडळातील सांस्कृतिक विभाग या पदाची जबाबदारी प्रामुख्याने पार पाडेल. त्याचबरोबर जनरल सेक्रेटरी पण आहे. यावेळेस विद्यार्थ्यांनी आपला उमेदवाराचा विजय गाण्याच्या तालावर नाचत यावेळेस साजरा केला. विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद यावेळेस घेतलेला आपल्याला दिसतो.